Hello everyone, I am Dr. Sandeep Gaute. I welcome you all to my YouTube channel English Guru for All. Dear students, in this video I am going to explain the most important lesson 1.4, that is Be Smart. This is from unit number 1 and this lesson is prescribed in the subject English of 10th standard, Marathi medium and semi English. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात अगोदर आपण टायटल विषयी थोडा विचार करायला पाहिजे की टायटल असं का दिलं असेल. दोन्ही वर्ड्स फार महत्त्वाचे. बी स्मार्ट इथे सगळ्यांनी लक्षात घ्या, स्मार्ट या शब्दाचा अर्थ फिजिकल ब्युटी रिलेटेड नाही. यू आर सो स्मार्ट. स्मार्ट म्हणजे काय इथे घ्यायचंय तर पर्टिक्युलर वे, स्मार्ट इन वर्क, स्मार्ट इन वर्क असं आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि इथे 3 डॉट्स इथे तुम्हाला दिसते बघा, 1 2 3 डॉट्स. याचा मीनिंग होतो रेग्युलॅरिटी, म्हणजे तुमच्या वर्कमध्ये तुमची रेग्युलॅरिटी असायला हवी. आता हा गेस आहे, आपण समोर वॉर्मिंग अप सेक्शनमधनं आपल्या लक्षात येणार आहे की एक्झॅक्टली असं टायटल का दिलेलं आहे. ओके, तर सुरुवात करूया आपण वॉर्मिंग अप सेक्शनला. वॉर्मिंग अप सेक्शन झाल्यानंतर मी एक्झॅक्टली टायटलचा मीनिंग आपल्याला इथे काय घ्यायचं आहे ते तुम्हाला सांगतो. तर सुरुवात करूया आपण वॉर्मिंग अप सेक्शन आणि चिटचॅट त्याच्या अंडर जे दिलेलं आहे. चिटचॅट म्हणजेच काय, दिस इज जस्ट द डिस्कशन टू अंडरस्टँड what can be the theme of this particular lesson. इथे ऍक्टिव्हिटी काय दिली बघा, प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क. यस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. करिअर म्हणजे काय आता हे सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग प्रॉपर चॉईस. इफ वी डू what we love to do, the journey becomes smooth and leads to success. The following diagram shows important factors to be considered while choosing a career. Discuss in your group which factors you regard as important ones. Teacher can ask the students to find out and tell other career factors and 21st century skills. Yes, what is given here now? Career. What is the meaning of career? You can see your profession. कुठलं काम तुम्हाला करायचं आहे, कुठल्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला जायचं आहे, कुठला यू कॅन से व्हॉट तुमचं गोल काय आहे. त्यालाच गोल म्हणजेच काय, गोल कशासाठी सेट करतो आपण, कुठल्या करिअर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आय एम अ टीचर, तर माझं करिअर कशामध्ये आहे, टीचिंग फील्डमध्ये आहे. कुणाला कॉर्पोरेट फील्डमध्ये जायचं असेल, म्हणजे कुणाला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं असेल, कुणाला डॉक्टर व्हायचं असेल, असे वेगवेगळे करिअर्स आहेत. कॅरियर नाही, लक्षात घ्या, दिस इज करिअर, CAREER, करिअर. अँड दिस इज नॉट इझी टास्क. आणि करिअर एखादं सेट करणं, प्लॅन करणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आता बऱ्याच लोकांना ते कसं सेट करायचं हे माहितीच नसतं, कुठल्या कशामध्ये करिअर करायचं हेही माहिती नसतं. त्यासाठी काय महत्त्वाचं आहे, हा जर डिस्ट्रेस, हे जर टेन्शन तुम्हाला कमी करायचं असेल, व्हॉट इज इम्पॉर्टंट, प्रॉपर चॉईस इज इम्पॉर्टंट. व्हॉट डू यू वॉन्ट टू बी, तुम्हाला लाईफमध्ये काय व्हायचं आहे, जीवनामध्ये काय व्हायचं आहे, त्याचं तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. व्हॉट इज इम्पॉर्टंट, प्रॉपर चॉईस. येस, आय वॉन्ट टू डू दिस वन. आणि जे तुम्हाला आवडतं ते जर कराल तर तुमची जर्नी कशी होईल, स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. तरच तुम्ही सक्सेस तुम्हाला काय होऊ शकतो, मिळू शकतो, यश मिळू शकतं. Now what is important over here, you must take this one in constructive way. If we do what we love to do. आता याचा मीनिंग इथे निगेटिव्ह घेऊ नका, नाहीतर सर आम्हाला काय करायला आवडतं, भांडणं करायला आवडतं, दॅट इज माय गोल. ट्राय टू अंडरस्टँड, डू नॉट टेक दिस वन. दिस इज व्हेरी पॉझिटिव्ह लेसन. तुम्हाला काय करायचंय, बी पॉझिटिव्ह. आता बी स्मार्ट या वर्डमध्ये सगळंच आलेलं आहे बघा, जर तुम्ही विचार केला तर. आता इथे सर्कल दिलंय बघा, इथे काय दिलंय, करिअर फॅक्टर्स. करिअर आपल्याला फॅक्टर्स म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे भाग. कशासाठी, इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन युअर लाईफ, तर काय महत्त्वाचं आहे, तुमच्याकडे ते स्किल्स असणं गरजेचं आहे. बरोबर, स्किल्स असायला हवे पाहिजेत. समजा तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे आणि तुम्ही एज्युकेशन घेतलंय इंजिनिअरिंगचं, होणार का तुम्ही, 101% नॉट पॉसिबल ॲट ऑल. म्हणून स्किल्स हे तुमच्या करिअरनुसारच तुमच्याकडे असायला पाहिजे. इंटरेस्ट गरजेचा आहे, इंटरेस्ट नसेल तर कामच होऊ शकत नाही. राईट नाव आय एम टीचिंग दिस लेसन टू यू. हा लेसन तुम्हाला मी शिकवतोय, डिस्कस करतोय, पण तुम्हाला शिकण्यामध्ये इंटरेस्टच नसेल. ट्राय टू अंडरस्टँड. इंटरेस्ट नसेल तर तुम्ही करू शकाल का, ऐकण्याची इच्छाच नसेल. सो इंटरेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
इंटरेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन करिअर. अबिलिटीज, तुमच्या कपॅसिटी, अबिलिटी तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे. तुम्ही करू शकता की नाही हे देखील समजणं गरजेचं आहे. अबिलिटी स्वतःची समजून त्या पद्धतीनं तुम्हाला करिअर हे काय करायचं असतं, सेट करायचं असतं. गोल सेट केलं म्हणजे तुम्हाला करिअर सेट करता येतं. पर्सनॅलिटी ट्रेट्स, यस. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे आणि तुमच्याकडे डिसिप्लिन नावाचा प्रकार नसेल. सगळ्या करिअरमध्ये डिसिप्लिन महत्त्वाचं आहे, पण एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं. पर्सनॅलिटी ट्रेट्स, लिडरशिप क्वालिटीज तुमच्यामध्ये असल्या पाहिजे, डिसिप्लिन असणं गरजेचं आहे आणि फॉर एक्झाम्पल टीम वर्क तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, टीम वर्क. तर या पर्सनॅलिटी ट्रेट्स वेगवेगळे आहेत, ते गरजेचे आहे. डिमांडनुसार देखील तुम्ही करिअर तुमचं सेट करू शकता. फायनान्शियल गेन्स हा एक पार्ट आहे तुमच्या करिअरचा. ठीक आहे, तुम्ही करिअर करता एखाद्या फील्डमध्ये, बट इफ यू आर नॉट गेटिंग मनी, इवन दॅट मे नॉट वर्क, येस इट इज पर्सनलाइज्ड. फायनान्शियल गेन्स म्हणजे काय, पैसा मिळाला पाहिजे. फक्त पैशासाठी करिअर, दिस कॅनॉट बी द फॅक्टर ऑफ करिअर. फॅमिली प्रोफेशन, आता तुमच्या फॅमिलीमध्ये समजा सगळेच्या सगळे इंजिनियर्स आहेत किंवा टीचर्स आहेत किंवा डॉक्टर्स आहेत किंवा वेगळ्या एखाद्या फील्डमध्ये आहे किंवा तुमची स्वतःची इंडस्ट्री आहे, तर फॅमिली प्रोफेशननुसार देखील बऱ्याच लोकांचं करिअर हे समजून सेट होऊ शकतं आणि बरेच लोक त्या पद्धतीनं काय करतात, वाटचाल करतात. व्हॉट इज देन फ्युचर प्रॉस्पेक्ट्स, फ्युचरमध्ये तुम्हाला काय करायचं, यू नीड टू थिंक अबाउट इट ऑल्सो. आणि या पद्धतीनं हे सगळे करिअर फॅक्टर्स आहेत. आता इथे काय दिलंय बघा, 21st सेंचुरीमध्ये तुमचे करिअर फॅक्टर्स वेगवेगळे असू शकतात. येस, अकॉर्डिंग टू डिमांड आहे. कम्युनिकेशन स्किल्स इज वन ऑफ देम. व्हॉट इज इम्पॉर्टंट, कम्युनिकेशन स्किल्स. यू मस्ट बी गुड ॲट युअर कम्युनिकेशन. कम्युनिकेशन जर तुमचं चांगलं असेल तर ते देखील तुमचं करिअर फॅक्टर ठरू शकतं. तर अशा पद्धतीने आपण हे डिस्कस केलंय. थोडक्यात पहिल्या याच्यावरनं आपल्या लक्षात येते की करिअर रिलेटेड काहीतरी या लेसनमध्ये आपल्याला डिस्कस करायचं. दॅट इज वाय करिअर अचीव करण्यासाठी काय महत्त्वाचं, या सगळ्या गोष्टींसाठी व्हॉट इज इम्पॉर्टंट, यू मस्ट बी स्मार्ट. अँड व्हॉट इज दॅट स्मार्ट आपण बघूयात समोर. नेक्स्ट वॉर्मिंग अप सेक्शन मधला पार्ट काय आहे, तर what is this, the next one there, what is given there, second, let me take this one second. Okay, an acrostic, what is given there, an acrostic, the last one is the people. Okay, I'm just checking this page now. What is there, a little bit, okay, it is visible now. Now second one, an acrostic is a form of writing where the first letters in each of the lines form another word. For example, friend. हे समजून घ्या सगळ्यांनी, फार महत्त्वाची प्रोसेस आहे. यामध्ये acrostic म्हणजे काय, ACROSTIC. acrostic म्हणजे फॉर्म ऑफ रायटिंग, एक प्रकारची रायटिंग आहे. त्यामध्ये काय केलं जातं, फर्स्ट लेटर्स पासून काय केलं जातं, एक नवीन वर्ड आपण त्याच्या समोर घेऊ शकतो. आणि फ्रेंड, आता इथे जसं फ्रेंड हा वर्ड दिलेला आहे बघा, अक्रॉस्टिक, इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. बघा इथे फ्रेंडचं एफ जर घेतलं, इथे काय वर्ड दिलंय आपल्याला, फेथफुल. त्यानंतर आर पासून काय दिलंय, रिस्पेक्टेबल. त्यानंतर आय पासून काय दिलंय, इन्स्पायरिंग. त्यानंतर ई पासून काय दिलंय, एनकरेजिंग. त्यानंतर एन पासून काय दिलंय, नोबल. आणि त्यापासून डी नंतर काय दिलंय, डिपेंडेबल. म्हणजेच याचे सुरुवातीचे लेटर्स घेतले तर तुम्ही काय तयार होतं परत, फ्रेंड. विद्यार्थी मित्रांनो, इथे सगळ्यात व्यवस्थित लक्ष तुमच्या काय लक्षात येणं गरजेचं आहे, अक्रॉस्टिक. आता इथे याचा संबंध काय, याचा अर्थ बघा, मी सुरुवातीला म्हटलं की स्मार्ट हा वर्ड कशामध्ये दिलाय तुम्हाला, कॅपिटलमध्ये. मग याचा अर्थ तो वर्ड अक्रॉस्टिक आहे का, येस. म्हणजे थोडक्यात आपल्याला SMART हे जे स्मार्ट आपल्याला कॅपिटलमध्ये दिलेलं आहे, याचा काहीतरी अर्थ आपल्याला या लेसनमध्ये शिकायला मिळणार आहे. हे सगळ्यांनी समजून घेणं फार गरजेचं आहे. तर स्मार्ट हा वर्ड सगळ्यांनी इथे समजून घ्या कुठल्या पद्धतीनं आहे, स्मार्ट, SMART. दिस इज नथिंग बट अक्रॉस्टिक. परत सांगतोय कारण याचा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. आता इथे दिलाय, प्रिपेअर ऑन युअर ओन सच अक्रॉस्टिक्स फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर, नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, अ क्वालिटी ऑर फिलिंग, एनी प्रोफेशन. हे तुम्ही तुमच्या लेवलला करू शकता. आता एक मी तुम्हाला इथे एनी प्रोफेशनचं एक करून दाखवतो, टीचर. आता टीचरचं टी जर घेतलं तर आपण इथे काय घेऊ शकतो, टीचरचं टी म्हणजे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं घेऊ शकतो अक्रॉस्टिकमध्ये.
टीचर म्हणजे काय? थॉटफुल, विचारपूर्वक काम करणारा असं त्याचा मिनिंग होतो थॉटफुल. TE, ईचं काय होतं? व्हॉट इज दॅट? एनर्जेटिक. ENE एनर्जेटिक बघा. TEA, एचं काय घ्यायचंय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ए? अमेझिंग, अमेझिंग. सीचं काय घ्यायचंय? चीअरफुल, यू कॅन से, और केअरिंग, केअरिंग देखील तुम्ही घेऊ शकता. TEACH, एचचं काय घ्यायचंय तुम्हाला इथे? एच मीन्स हेल्पफुल, एच मीन्स हेल्पफुल. ई परत आलंय, ईचं काय घ्यायचंय आता इथे? ऑलरेडी एनर्जेटिक घेतलंय आपण, इथे घेऊ शकतो एनकरेजिंग, ENCOURAGING, एनकरेजिंग. अँड आरचं आपण इथे घ्यायचंय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आर देअर? रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबल म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. बघा आता मी तुमच्या लक्षात येईल इथे काय केलं एक्झॅक्टली. टीचर ही TEACHER, टीचर हे झालं त्याचं स्पेलिंग, आणि त्यापासून थॉटफुल, एनर्जेटिक, अमेझिंग, केअरिंग, हेल्पफुल, एनकरेजिंग अँड रिस्पॉन्सिबल. कारण ह्याचं मी सगळेच जर इथे करून दिले तर व्हिडिओ फार मोठा होईल. त्यामुळे एक लक्षात घ्या की याला आपण अशा पद्धतीनं आपण स्वतःच्या पद्धतीनं देखील त्याला तयार करू शकतो. नक्कीच हे तुमचं लक्षात आलं असेल. आता नेक्स्ट इथे काय दिलंय बघा, नंबर 3. से वेदर द अंडरलाइन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस आर यूज्ड ॲज अ नाउन, वर्ब और ॲडजेक्टिव्ह. आता यामध्ये काय केलंय? अंडरलाइन वर्ड्स आपल्याला नाउन आहे की वर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे ते सांगायचं आहे, बरोबर. नाउ व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर? व्हॉट इज द मिनिंग ऑफ नाउन ही माहिती असणं गरजेचं आहे. नाउन इज नथिंग बट अ नेमिंग वर्ड. दॅट इज नथिंग बट अ नेमिंग वर्ड. इट कॅन बी अ पर्सन, प्लेस और थिंग. वर्ब म्हणजे काय? वर्ब इज अ डुईंग वर्ड, ॲक्शन वर्ड ज्याला म्हणतो आपण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच प्रोव्हाइड्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाउन, नामाविषयी एक्स्ट्रा माहिती देणारा, बरोबर. आता इथे बघा, आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. व्हॉट इज दिस हिअर? आता इथे जे वॉक दिसतंय आपल्याला अंडरलाईन केलेलं, दिस इज नथिंग बट द वर्ब. लक्षात घ्या इथे कशा पद्धतीनं ओळखायचं ते गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला टेन्सेस माहिती असणं गरजेचं आहे, प्लेस ऑफ वर्ब माहिती असणं गरजेचं आहे. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. आता या वाक्यामध्ये वॉक हे काय म्हणून आलेलं आहे बघा? नाउन म्हणून आलेलं आहे. त्यानंतर थर्ड बघा, दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. आता परत इथं गिफ्ट काय म्हणून आलेलं आहे? तर नाउन म्हणून आलेलं आहे. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. आता यू कॅन गिफ्ट, आता इथे गिफ्टनं काय काम केलेलं आहे? इथे वर्ब म्हणून काम केलंय. थोडं व्यवस्थित ऑब्झर्व करा, सगळ्यांना विनंती आहे. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. आता या केसमध्ये हे ॲडजेक्टिव्ह म्हणून देखील काम करू शकतं. व्हॉट इज दिस वन? ॲडजेक्टिव्ह. नाव व्हॉट इज नेक्स्ट वन इज they bought a new house on 10th street. And what is this one? This is an adjective. This is an adjective. New काय? Adjective. The water tanks leak a lot. यामध्ये जे लीक आहे इथे लीक हे वर्ब म्हणून काम करतंय. आणि लास्ट याच्यामध्ये द ओल्ड एज हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. आता इथे हाऊसेस काय झालं? इथे नाउन म्हणून काम करते. तर अशा पद्धतीनं आपल्या हे लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, इथे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की कुठल्या पद्धतीनं हे जे वर्ड्स इथे दिलेले आपल्याला ते नाउन, वर्ब आणि ॲडजेक्टिव्ह बघायचे आहेत. यामध्ये हे जे ई दिलेलं आहे बघा, इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. यामध्ये मी जसं तुम्हाला गिफ्ट ॲडजेक्टिव्ह सांगितलं त्या पद्धतीने ॲक्च्युली नाउन फ्रेज आहे. आणि यामध्ये गिफ्ट हे नाउन देखील आपल्याला म्हणता येईल. इथे नाउन आहे ॲक्च्युली ते. व्हॉट इज दिस वन? नाउन. थोडं इथे समजून घ्या कशा पद्धतीनं होतं ते. यासाठी तुम्ही डिक्शनरी देखील यूज करू शकता नाउन फ्रेजसाठी. पण आपण त्याला बघताना असं जर आपण पॅक, त्याला PACK पॅक जर नाउन पकडलं तर गिफ्ट कशाचं पॅक आहे? गिफ्टचं. म्हणजे पॅक कशाचं आहे? तर गिफ्ट. तर ॲडजेक्टिव्ह देखील म्हणू शकतो किंवा नाउन फ्रेज म्हणून देखील आपण त्याला कन्सिडर करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला या लेसनमध्ये हे देखील शिकायला मिळणार आहे की काही वर्ड्स हे नाउन म्हणून देखील यूज करता येऊ शकतात, वर्ब म्हणून देखील यूज करता येऊ शकतात किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून देखील यूज करता येतात आपल्याला. जसं वॉक हे वर्ब देखील आहे, वॉक हे नाउन देखील आहे. तसंच गिफ्टच्या बाबतीत तसंच इथे दिलेले खालचे वर्ड्स आहेत. जसे खालील जे इथे दिलेले आहेत बघा, फॉर एक्झाम्पल न्यू असेल, लीक असेल, हाऊसेस असेल. ओके, तर व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटसाठी हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. तर आपण ॲक्च्युअल लेसनला आता सुरुवात करूया. बी स्मार्ट नाव.
आता सगळ्यांच्या थोडं लक्षात आलं असेल, थोडं मी वॉर्मिंग अप सेक्शनला थोडा जास्त वेळ गेला, पण समजून घ्या कशासाठी फार महत्त्वाचं असतं वॉर्मिंग अप सेक्शन, त्याला सोडून द्यायचं नाही, कधी लक्षात ठेवायचं आहे. आता बी स्मार्टमध्ये काय दिलं आहे बघा, बी स्मार्ट SMART ॲक्रॉस्टिक आहे 101%, दिस इज ॲक्रॉस्टिक. तर सुरुवात करतोय. व्हॉट इज गिवन इन द फर्स्ट पॅरेग्राफ, फर्स्ट पॅसेज काय दिलं आहे बघा याचं, दिस वन आय एम गोइंग टू टॉक अबाउट दिस नाव. चॅम्पियन्स आर नॉट made in gyms, champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. They have to have the skill and the will, but the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. अतिशय पॉझिटिव्ह आणि अतिशय महत्त्वाचा असा हा पॅरेग्राफ आहे. चॅम्पियन्स म्हणजे कोण, आता मी महत्त्वाचे वर्ड्स इथे अंडरलाईन करतो आणि एक्सप्लेन करतो तुम्हाला हा पॅरेग्राफ. चॅम्पियन्स म्हणजे कोण, विजेता, जो सक्सेसफुल झाला आहे. दे आर नॉट मेड इन जिम्स, जिम्नॅस्टिक ज्याला जिममध्ये म्हणतो आपण, जिम्नॅशियम, त्याचं शॉर्ट इथे शॉर्ट फॉर्म काय, जिम ज्याला म्हणतो आपण. बरेच विद्यार्थी जिमला जात असतील, पण विजेता हा फक्त जिममध्ये होत नाही, लक्षात घ्या. व्हॉट इज इम्पॉर्टंट, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स हे कसे तयार होतात, तर त्यांच्यामध्ये काहीतरी असायला पाहिजे, आणि ते काय महत्त्वाचं आहे, अ डिझायर, ती इच्छा असायला पाहिजे, बर्निंग डिझायर ज्याला म्हणतो आपण. येस आय वॉन्ट टू डू दिस वन. ड्रीम, स्वप्न गरजेचं आहे. त्यानंतर विजन, काहीतरी आपल्याला विजन महत्त्वाचं, भविष्यामध्ये काय करायचं आहे, म्हणजे ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे बघा. चॅम्पियन सक्सेसफुल होण्यासाठी डिझायर गरजेची आहे, येस मला करायचं आहे, माझी इच्छा आहे. स्वप्न बघणं गरजेचं आहे. स्वप्न म्हणजे काय, इथे काय बनायचंय तुम्हाला, लक्षात घ्या. स्वप्न म्हणजे झोपल्यानंतरचं स्वप्न नाही. यू नीड टू अंडरस्टँड. विजन, फार इंटरेस्टिंग असा लेसन आहे बघा, फार मोटिवेशनल असा आहे. विजन, मला भविष्य, विजन म्हणजे ड्रीम आणि विजन या 2 वेगळ्या गोष्टी, लक्षात घ्या. ड्रीम म्हणजे तुम्हाला काय बनायचं, विजन म्हणजे काय, तुम्ही भविष्याविषयी विचार करताय, भविष्यात काय असायला पाहिजे. विजनरी पीपल आर देअर, विजनरी. आज मी हे काम करतो, याचं 10 वर्षानं, 5 वर्षानं, 20 वर्षानं काय आउटपुट असणार आहे, दॅट इज कॉल्ड युअर विजन. म्हणजे चॅम्पियन्स होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, डिझायर, बर्निंग डिझायर मी वर्ड इथे यूज करतोय. ड्रीम, स्वप्न आणि विजन. दे हॅव टू हॅव स्किल अँड विल, हे फार महत्त्वाचं आहे, हे समजून घ्या. स्किल कशाला म्हणायचं, विल कशाला म्हणायचं. स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे काय, इच्छा. जर तुमच्याकडे इच्छा नसेल, व्हॉट इज इम्पॉर्टंट, स्किल अँड विल. कौशल्य आहे पण करण्याची इच्छाच नाही, व्हॉट इज द यूज ऑफ दॅट. म्हणून इथे काय दिलंय बघा, हॅव टू हॅव, तुमच्याकडे असायलाच पाहिजे काय, कौशल्य देखील असायला पाहिजे आणि इच्छा देखील असायला पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे टीचिंग स्किल आहे पण मला शिकवण्याची इच्छाच नसेल, व्हॉट इज द यूज ऑफ दॅट. म्हणून इथे महत्त्वाचं आहे. खूपच छान असं हे सेंटेन्स आहे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, दोन्ही जर सोबत असतील नक्कीच तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल व्हाल. त्यानंतर इथे काय दिलंय, विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. यस, विल तुमची इच्छा असेल ना, की करायचंच आहे, मला करायचंच आहे. म्हणजे एक बघा ना, त्याचे प्रॉवर्ब तुम्हाला आठवत असेल, वेअर देर इज अ विल देर इज अ वे, इच्छा तेथे मार्ग. जर तुमची विल स्ट्रॉंग असेल ना, तुम्ही स्किल ॲक्वायर कराल, बरोबर, स्किल ॲक्वायर कराल. म्हणून इथं दिलंय, विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. सक्सेसफुल प्रोफेशनल, जे लोक प्रोफेशनल म्हणजे कोण, आता एखाद्या पर्टिक्युलर प्रोफेशनमध्ये सक्सेसफुल हा वर्ड बघा, सगळे पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत, सगळेच सक्सेसफुल प्रोफेशनल्स. थ्राईव्ह इन द सेम मॅनर, थ्राईव्ह म्हणजे काय, प्रॉस्पर, त्याच पद्धतीनं ते काम करत असतात आणि म्हणूनच ते सक्सेसफुल झालेले असतात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. येस, एव्हरीवन इज टॅलेंटेड, everyone is smart, but what is important, if we use that talent to set our goal in life, जर ते टॅलेंट आपण गोल सेट करण्यासाठी केला तर ते महत्त्वाचं आहे. what is the meaning of goal, what is the meaning of goal, एम, तुमचं काय तुम्हाला अचीव करायचंय, तुमचं ध्येय काय, हेतू काय, लाईफमध्ये काय करायचंय. वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ, आणि असं जर केलं तर तुम्हाला त्या गोल जर सेट केलं तर सक्सेस मिळणार आहे. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. पण मला जीवनामध्ये, लाईफमध्ये हे बनायचंय आणि ॲक्शन झिरो, काही अर्थ नाही. यू कॅनॉट बी सक्सेसफुल ॲट ऑल, हायली इम्पॉसिबल. That is why what is important, if you want to achieve your goals, you must
टेक प्रॉपर ॲक्शन्स. म्हणजे लक्षात आलं असेल पहिल्या पॅरेग्राफमधनं काय घ्यायचं एक्झॅक्टली चॅम्पियन्स. आणि प्रत्येक सेंटेन्स इथे फार महत्त्वाचं आहे आणि मोटिवेशनल आहे. त्यानंतर तुम्हाला एनकरेज करतं काहीतरी करण्यासाठी. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट, यू मस्ट सेट युअर गोल अँड अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू वर्क. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव what is given in the next paragraph, let me discuss that. Okay, setting goals has two valuable assets. दोन assets आहेत. पहिला कुठला आहे, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, काहीतरी नवीन करण्याची इच्छा पाहिजे, नाविन्यता असली पाहिजे. अँड अ स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पाथ. इलिमिनेट म्हणजे काय, एनलाइटन. एनलाइटन म्हणजे याचा अर्थ अंडरस्टँड, तुम्ही अंडरस्टँड देखील म्हणू शकता. ट्राय टू स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट द पाथ. तुमचा वे कुठल्या पद्धतीनं असेल, कुठल्या पद्धतीनं तुम्हाला समोर जायचं आहे. मग दोन ॲसेट्स कुठले सांगितले, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी असायला पाहिजे. सेन्स म्हणजे काय ते समजून घेणं गरजेचं आहे. ओरिजिनॅलिटी. स्टेपिंग स्टोन असायला पाहिजे. स्टेपिंग स्टोन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. स्टेपिंग स्टोन म्हणजे काय, तुमचं एक मेन गोल असणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डॉक्टर बनायचं आणि तुम्ही आता 10th मध्ये आहात, राईट. पण तुम्ही डायरेक्ट आता डॉक्टर बनू शकता का, MBBS होऊ शकता का, नाही. त्यासाठी तुम्हाला 12th करावं लागेल, नीटची एक्झाम क्लिअर करावी लागेल, चांगलं स्कोअर करावं लागेल. म्हणजे तुम्हाला मध्ये मध्ये किती बघा 10th मध्ये चांगलं स्कोअर आलं पाहिजे, पर्सेंटेज आलं पाहिजे. म्हणजे काय झाला तुमचा तो वेगवेगळे छोटे छोटे गोल्स तुम्हाला कंप्लीट करत जायचे तुमचं करिअर सेट करण्यासाठी. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून इथे काय दिलंय, स्टेपिंग स्टोन्स बरेच आहेत. फक्त एकच गोल अचीव करण्यासाठी त्याचे बरेचसे छोटे छोटे गोल्स असू शकतात इन बिटवीन. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ॲट द हेल्म ऑफ म्हणजे काय, इन चार्ज ऑफ. आणि गोल जर तुमचं सेट असेल अँड तर तुम्हाला काय होऊ शकतं, तुम्हाला एक ट्रिगरिंग पॉईंट तो होऊ शकतो. येस, आय वॉन्ट टू डू दिस वन. पर्स्युइंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि जर तुमचं गोल सेट आहे आणि ते परस्यू करण्याची तुमची जर इच्छा असेल, ताकद असेल आणि तुम्ही ते परस्यू करण्यासाठी तयारी करत असाल तर तुमचं फ्युचर हे बेटर आहे. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. आता चॅनलाइज म्हणजे स्टिअर म्हणजे काय, चॅनलाइज. याचा अर्थ काय, दे हेल्प टू चॅनलाइज अ कोर्स ऑफ लाईफ. चॅनलाइज म्हणजे काय, एक प्रकारचे ॲक्शन आपले चालू असते ते गोल अचीव करण्यासाठी. पण जर सिम्पली तुम्ही ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन जर कराल तर तुम्ही लाईफमध्ये कधी सक्सेसफुल होऊ शकत नाही, कधी तुमचं गोल अचीव होऊ शकत नाही. ड्रिफ्टिंग म्हणजे काय, जसं चाललंय तसं चालू द्या. व्हॉट एव्हर इज गोइंग ऑन म्हणजे काय, मूव्हिंग व्हॉट, मूव्हिंग एमलेसली. कुठलं एम नाही. आत्ता विद्यार्थ्यांनी तुम्ही स्वतःला विचारा ना, तुमचं एम काय लाईफमध्ये. बऱ्याच विद्यार्थ्यांना बघू, आई वडील सांगतील तसं करू, समोर काय होईल बघूयात, माझा मित्र जसं करेल तसं मी करेल, हे जर आन्सर्स असतील, यू आर डुईंग व्हॉट, सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग. एमलेस असं तुमचं लाईफ आहे आणि जशा गोष्टी घडत आहेत तशा करूयात असं होणार नाही. यू हॅव टू सेट गोल अँड यू आर द टेक्नो सॅव्हिस स्टुडंट्स. यू आर वेल अवेअर ऑफ दिस वर्ल्ड नाव. जगामध्ये काय चाललंय तुम्हाला एक ऑन द टिप ऑफ द फिंगर यू कॅन अंडरस्टँड. मग त्यासाठी फार महत्त्वाचं आहे गोल सेटिंग. सेटिंग गोल्स, नेक्स्ट पॅरेग्राफ. Next paragraph is what? Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. Fear of failure. This is very important. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. Dear students, this is very important. Setting goals काही लोकांना फार इझी वाटतं, काहींना फार चॅलेंजिंग वाटतं. काय करायचं हेच लक्षात येत नाही. त्यासाठी आणि बऱ्याच लोकांना भीती काय असते, फिअर ऑफ फेल्युअर. गोल ठरवायच्या अगोदरच मी जर फेल झालो तर, अगोदर प्रयत्न तर करा, ट्राय टू डू समथिंग, तर आणि तरच तुमच्या लक्षात येणार आहे की अगोदरच म्हणजे माझ्या समोर मी आज ठरवलंय की मला समोर भविष्यात असं असं करायचं आहे किंवा बिझनेस स्टार्ट करायचा आणि माझा बिझनेस नाही चालला तर. अगोदरच जर तुम्ही क्वेश्चन मार्क तुमच्या स्किलवर ते घेत असाल, तुमच्या विलवर ते घेत असाल, यू कॅनॉट बी सक्सेसफुल ॲट ऑल. यू मस्ट बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असायलाच पाहिजे तुम्ही, सकारात्मक ज्याला म्हणतो आपण. आता इथे महत्त्वाचं आहे बघा, परत ॲक्रॉस्टिक. इथे एक्सपर्ट्सनं 5-step अप्रोच दिलेला आहे आपलं गोल सेटिंगच्या रिलेटेड आणि त्यालाच म्हणतो आपण स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड.
आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की वॉर्मिंग अप सेक्शनमध्ये मी जे तुम्हाला समजून सांगितलंय कुठलं, व्हॉट इज दॅट, स्मार्ट. स्मार्ट वर्ड असा का दिलाय, 3 डॉट्स देखील त्याच्यानंतर दिले होते, म्हणजे तुमच्यात रेग्युलॅरिटी असणं गरजेचं आहे. मग इथे स्मार्ट मधलं एसचा मिनिंग काय होतो, स्पेसिफिक, पर्टिक्युलर. एम स्टँड्स फॉर मेजरेबल. त्यानंतर व्हॉट इज ए स्टँड्स फॉर अचिवेबल, अचीव करण्यायोग्य असलं पाहिजे, प्राप्त करण्यायोग्य असलं पाहिजे. रिअलिस्टिक, वास्तववादी असलं पाहिजे. टाइम बाउंड, त्याला वेळेचं बंधन असणं गरजेचं आहे. तर आपण बघूया आता एक एक आपण काय दिलेलं एक्झॅक्टली. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे काय, अ गाईडलाईन ऑर अ हेडिंग. एक गाईडलाईन इथे आपल्याला दिलेली. जर तुम्हाला अडचण येत असेल गोल सेटिंग मध्ये तर यू कॅन फॉलो दिस वन. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नाव व्हॉट इज एस स्टँड्स फॉर फ्रॉम दिस स्मार्ट, दॅट इज अ स्पेसिफिक. तर बघूया स्पेसिफिक म्हणजे काय. इझिली यू कॅन अंडरस्टँड. गोल कसं असलं पाहिजे, स्पेसिफिक. म्हणजे कसं बघा, स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? बघा किती सुंदर दिलं इथे. म्हणजे काय, गोल सेट करताना स्पेसिफिक एरिया तुम्ही इथे सिलेक्ट केला पाहिजे. नाही तर आज तुम्ही म्हणता मला आता डॉक्टर बनायचं आहे, नंतर उद्या म्हणाल इंजिनियर बनायचं आहे, नंतर म्हणाल मला SP बनायचं आहे, IPS व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे फॉर एक्झाम्पल, नंतर म्हणाल तुम्ही मला की व्यवसाय करायचा आहे. असं चालणार नाही. स्पेसिफिक एरिया तुम्हाला सेट करावा लागेल. ओके, पर्टिक्युलर मला हे करायचं आहे तर, आणि त्याच एरियामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इम्प्रूव्हमेंट. तुम्ही आतापर्यंत सक्सेसफुल लोक कुठलेही बघा, सक्सेसफुल पीपल पर्टिक्युलर फील्डमध्ये आता त्यांनी काय केलं आहे, करिअर केलेलं आहे, सेट केला होता गोल. फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली, असे बरेचसे लोक आहेत. कशामध्ये, स्पेसिफिक फील्ड कुठलं आहे, क्रिकेट. तर त्यावरतीच तुम्ही त्यातच इम्प्रूव्हमेंट करायची आहे. किंवा मला टीचिंगमध्ये जायचं आहे, होऊ शकतं तुमच्यापैकी कुणाला वाटू शकतं ना. तर तुम्हाला काय करायचे, त्याला कुठले कुठले स्किल्स असतात. स्पेसिफिक एरिया तुमचा ठरलाय ना, टीचिंगमध्ये जायचं आहे, डू ओनली दॅट, आणि त्यानुसारच तुमचं काम झालं पाहिजे. यू हॅव टू इम्प्रूव्ह दॅट वन. आणि जर तुमचा एरिया स्पेसिफिक असेल, रिफाईन म्हणजे काय, क्लिअर अचिव्हमेंट तुमच्या लक्षात येईल, मला हे करायचं आहे लाईफमध्ये. ओके, आणि इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स. आता पॅरामीटर्स म्हणजे काय इथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. फ्रेमवर्क, या फ्रेमवर्कमध्ये मला काम करायचंय. फ्रेमवर्क म्हणजे काय, या पद्धतीनं मला काम करायचं. प्लॅनिंग करायचं, एक वर्ड इथे महत्वाचा आहे बघा, प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट देअर. P स्टँड्स फॉर प्लॅनिंग. आणि जर इथे एक्झाम्पल दिलंय बघा तुम्हाला, आता इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर घर बांधायचे तर काय करणार, सगळ्यात कपॅसिटी काय आहे, साईज काय, अबिलिटी काय, त्यानंतर कुठपर्यंत, हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, कुठल्या पद्धतीनं स्ट्रेच करायचं, कुठपर्यंत घ्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा. म्हणजे घर बांधायचं म्हणजे आणलं सगळं आणि टाकलं आणि सुरुवात केली, नो. प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्पेसिफिक एरिया, इम्प्रूव्हमेंट, त्या पद्धतीनं सगळं तुम्हाला करायचं आहे. तर झालं फर्स्ट स्पेसिफिक. आपण आता नेक्स्ट बघूया, व्हॉट इज द नेक्स्ट वन, दॅट इज मेजरेबल. इट मस्ट बी मेजरेबल. व्हॉट डज इट मीन, मेजरेबल म्हणजे काय, इथे दिलंय बघा बेंचमार्क वर्ड खाली. आता बघूयात आपण मेजरेबल काय एक्झॅक्टली. क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. इथपर्यंत अगोदर आपण समजून घेऊया एक्झॅक्टली काय दिलंय. तर आता इथे काय दिलंय एक्झॅक्टली, क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड्स. क्वांटिफाइंग म्हणजे काय, मेजरेबलचा इथे मिनिंग सगळ्यांनी समजून घ्या अगोदर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय, मापनीय. मापनीय म्हणजे काय, एक पद्धतीने आपल्याला त्याचा आराखडा आपल्या लक्षात आला पाहिजे की आपलं काय करतोय आपण. क्वांटिफाइंग गोल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. त्याचा अर्थ काय होतो, आपण ट्रॅक करू शकतो आता कुठल्या पद्धतीनं. ओके, फॉर एक्झाम्पल मला आता डॉक्टर बनायचं मी ठरवलेलं आहे. डॉक्टर बनण्याचं पहिलं गोष्ट काय, पहिलं काय त्यामध्ये सगळ्यात अगोदर काय, 10वीला चांगलं पर्सेंटेज घेणं. मला ठीक आहे, 10thला मला 95 मिळाले. 12thला घेणं, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं. 12ला मला किती, फॉर एक्झाम्पल 80% मिळालं किंवा 85 मिळालं. आता नीट एक्झाम जी आहे, NEET नीट जी एक्झाम आहे, त्यामध्ये मला चांगलं स्कोर करणं आणि MBBSला जर नंबर लागायचा असेल तर मला 550 प्लस मार्क्स असायला पाहिजे, 600 पर्यंत.
तर मग काय करायचं, एक लक्षात घ्या मी काय सांगतोय तुम्हाला, ट्रॅक करता आला पाहिजे, प्रोग्रेस ट्रॅक. इथे आलो, इथे पोहोचलो, तिथे पोहोचलोय, बघा ना. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मेजरेबल. बेंचमार्क म्हणजे काय, स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड, जज्ड. बघा ना, मी जसं तुम्हाला मार्क्स सांगितले, मी एक्झाम्पल्स तुम्हाला डे टू डे लाईफमधलेच देतोय जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके. सो आणि जर तुमचं कमी पडत असाल तुम्ही तर तिथे इम्प्रूव्ह करा. दिस इज व्हेरी इझी. नाव व्हॉट इज द नेक्स्ट वन. इथे एक एक्झाम्पल दिलंय बघा. वाईल प्लेइंग फुटबॉल, इथलं हे वर्ड इथे लक्षात घ्या. वाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. आता फुटबॉल चाललंय, खेळतायत मुलं, त्यामध्ये प्रत्येकाची पोझिशन ठरलेली असते बघा. कुणी कुठे उभं राहायचंय, कुणी काय करायचंय. आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती फुटबॉल, बरेच विद्यार्थ्यांचा आवडता गेम देखील असू शकतो. किंवा क्रिकेटमध्ये बघा तुम्ही, क्रिकेटमध्ये देखील प्रत्येकाची पोझिशन ठरली आणि प्रत्येकाने त्याच पोझिशनला त्याचं काम करायचं आहे. कबड्डी असेल, यू टेक एनी एक्झाम्पल, व्हॉलीबॉल असेल, तर मेजरेबल असं तुमचं गोल असायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता. व्हॉट इज द नेक्स्ट वन. नेक्स्ट आता स्मार्ट मधलं SM. आता S आणि M झालं आपलं. S स्टँड्स फॉर स्पेसिफिक, M स्टँड्स फॉर मेजरेबल. आता बघायचं आपल्याला व्हॉट इज अचिवेबल. इथे एक क्वेश्चन होता बघा, काय, हाऊ डज क्वांटिफाईंग गोल्स हेल्प अस. कशासाठी आपल्याला क्वांटिफाईंग गोल्स हेल्प करू शकतं, तर टू अंडरस्टँड और टू ट्रॅक द प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. म्हणजे आपला प्रोग्रेस कसा आहे ते ट्रॅक करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो. नाव व्हॉट इज अचिवेबल. अचिवेबल म्हणजे कसं असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे अचिवेबल, प्राप्त व साध्य करण्यायोग्य. नाही तर तुम्ही आता 10वीला आणि तुम्ही म्हटलं मला प्राईम मिनिस्टर व्हायचं आहे, आता अचिवेबल आहे का या क्षणाला. येस, हे फ्युचरमधलं होऊ शकतं. आता आहे समोर एक्झाम्पल, बघूया आपण. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president or prime minister, but can hope to reach those heights in future. बघा, इझिली आहे. म्हणजे कसं असलं पाहिजे ते साध्य करण्यायोग्य. कसं, आता इथे दिलंय बघा, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ. डेझिग्नेटेड म्हणजे काय, स्टिप्युलेटेड पिरियड ऑफ टाइम. एका योग्य वेळेमध्ये तुमचे जे गोल्स ठरवले त्या पद्धतीनं तुम्ही ते अचीव केले पाहिजे. आणि तुम्हाला जर इथे खाली दिले बघा एक्झाम्पल, ॲज स्टुडंट्स वी कॅनॉट बिकम अ प्रेसिडेंट, राष्ट्रपती, अ प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान. होऊ शकतो का, नाही. पण हां, पण फ्युचरमध्ये तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही आत्तापासून ते करिअर तुमचं ठरवू शकता. अगोदर तुम्हाला गाव पातळीवर समजा तुम्हाला काय करता येऊ शकतं, इलेक्शन लढवता येऊ शकतं. मग तुम्ही पुढे चालून थोडं जिल्हा परिषद असेल, मग पुढे MLA ज्याला म्हणतो आपण, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे आमदार ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर आमदारकी झाल्यानंतर तुम्ही खासदारकीला उभं राहू शकता. मग तिथनं तुमचं त्या पद्धतीनंच तुमचं ते असलं पाहिजे. म्हणून अचिवेबल गोल तुमचं असलं पाहिजे. होऊ शकतं तुमच्यापैकी उद्याचा कोणीतरी, आत्ता माझं जर व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल, लेसन ऐकत असाल, एखाद्याला वाटू शकतं आय वुड लाईक टू बी प्राईम मिनिस्टर. येस, यू कॅन बी, but you should understand that you need to progress in that way only. त्याच पद्धतीनं करावं लागेल. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. होप यू आर गेटिंग अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट फॅक्टर इज अनरियल वाईल सेटिंग गोल्स. आता बघूया आपण समोर काय आहे. रिअलिस्टिक. येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिअलिस्टिक असायला पाहिजे. आता बेस्ट एक्झाम्पल बघा ना, आपण हवेत उडू शकतो का. येस, व्हॉट यू फील. आपण आता स्पायडरमॅन मूवी सगळ्यांना माहिती आहे, तो स्पायडरमॅन हवेत उडतो, ते काय सगळं ग्राफिक्स आहे, असं शक्य नाही आहे. अनरिअलिस्टिक गोल येते. व्हॉट इज दॅट, अनरिअलिस्टिक गोल. किंवा होऊ शकतं इमॅजिनेशन इज डिफरंट थिंग. इमॅजिनेशन इज वेगळी गोष्ट आहे आणि रिअलिस्टिक अप्रोच हा फार महत्त्वाचा आहे. वास्तववादी म्हणजे काय आहे ते, वास्तववादी हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे इमॅजिनेशन इथे तुमच्या गोल सेटिंगमध्ये येऊ शकत नाही. रिअलिस्टिकच गोष्टी असायला पाहिजे, वास्तववादीच असायला पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. आता गोल्स कसे क्रिएट करायचे, तुमचं करंट स्किल काय, तुमच्याकडे काय, तुमची अबिलिटी काय, तुमची कपॅसिटी काय, अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू सेट युअर गोल. आणि त्या पद्धतीनंच तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं आहे त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम. सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक.
म्हणजेच इथे काय बिल्डिंग एक्सपर्टाईज काय होऊ शकतं, तुम्हाला एक्सपर्ट होण्यासाठी एखाद्या गोष्टीमध्ये काय महत्त्वाचं आहे, इट टेक्स टाइम. हुसेन बोल्टचं एक्झाम्पल घेऊ शकता. रनर येतो काय आज उठला आणि लगेच आज त्यानं ठरवलं मला जगातला सगळ्यात फास्टेस्ट व्यक्ती व्हायचंय, रनर व्हायचंय आणि उद्या उठून लगेच डायरेक्ट ट्रॅकवरती गेला. इट्स नॉट लाईक दॅट. तुम्ही त्याचा हुसेन बोल्टचा एक छान असा लेख आहे, तुम्ही जर वाचला तर लक्षात येईल. त्याच्यामागे त्याची 20 इयर्सचा सगळा त्याचा प्रवास आहे, कुठल्या पद्धतीनं त्यानं काम केलं त्याच्या गोलवर ते. तर इथे मी ह्या वाक्याविषयी बोलतोय बघा, बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम. So expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. आता या क्वेश्चनचा आन्सर आहे ते बघा. म्हणजे तुम्ही जर ठरवलंय की मला या माझं हे गोल आहे आणि शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम मध्ये होणार नाही. शॉर्ट म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर गोल अचीव करण्यासाठी जेवढा वेळ तुम्हाला पाहिजे तेवढा लागणारच आहे. तुम्ही त्याला शॉर्टकट वापरूच शकत नाही, हायली इम्पॉसिबल. ओके, बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. आणि ह्याचा फायदा होऊ शकतो. रिअलिस्टिक, यस. आता ठरवलंय फक्त बघा मला मी मेडिकल नीटचंच एक्झाम्पल का देतोय, आत्ता रिसेंटली नीटचा रिझल्ट लागला होता त्यामुळे ठरवलंय मला डॉक्टर व्हायचंय आणि नीटचा फॉर्म भरलाय, अभ्यास काहीच नाही, म्हणजे अनरिअलिस्टिक झालंय. शॉर्ट पिरियडमध्ये आणि तुम्ही 1 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही नीटचं प्रिपरेशन करू शकत नाही, स्कोर होऊ शकत नाही. आता तुम्ही 10चं एक्झाम्पल घ्या, 10वीचा लेसन आहे हा, बरोबर. तुम्ही 10वीला तुम्ही ठरवलंय मला 95% घ्यायचं आहे आणि अभ्यास 0. आणि तुम्ही ठरवलं नाही मी 15 डेजमध्ये स्टडी करणार आणि 95% घेणार. हायली इम्पॉसिबल, अनरिअलिस्टिक, शॉर्ट अमाऊंट. म्हणून काय, शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम, दिस इज अनरिअलिस्टिक फॅक्टर. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. सक्सेसफुल होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, रिअलिस्टिक असणं गरजेचं आहे, वास्तववादी. हे आत्ता असं आहे अकॉर्डिंग टू दिस. देन इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे काय, जस्टिफिकेटिव्ह. जस्टिफिकेटिव्ह म्हणजे काय, तुम्हाला एक्झॅक्ट त्याला काय म्हणता येईल मला, संरक्षक. संरक्षक म्हणजे काय, आपण हातचा राखून गोष्टी करत असतो बघा. द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. नाही काय होईल असं जर ठरवलं तर तुम्ही रिअलिस्टिक गोष्टी करूच शकत नाही, रिअलिझममध्ये जगूच शकत नाही. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द अबिलिटी टू अडेअर, म्हणजे टू बाइंड टू दॅट पिक्चर. अडेअर म्हणजे काय, घट्ट धरून राहणे, चिकाटी असणं गरजेचं आहे. चिकाटी असणं गरजेचं आहे. येस, आय वॉन्ट टू डू दिस वन अँड आय विल अचीव दॅट दिस वन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लिअर पिक्चर पाहिजे, मला काय करायचं, अबिलिटी काय आणि त्या पद्धतीनं करायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल, रिअलिस्टिक. नेक्स्ट बघूया आपण, व्हॉट इज time bound. This is the last part of this one. We discuss specific, measurable, then achievable, realistic. आता आपण बघतो time bound. Time bound म्हणजे काय, what does it mean? Now time bound म्हणजे काय, याला वेळेचं बंधन असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हटलं की नाही चला मला व्हायचं आहे, पुढचे 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष फक्त एखाद्या गोष्टीची तयारीच करताय, हे चालणार नाही. मग गोल तुमचा अचीव होणार नाही आणि तुम्ही कुठल्याच म्हणजे काय, तुमची इच्छाच नाही त्या पद्धतीनं करण्याची, असा त्याचा अर्थ होतो. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॅरामीटर्स? फ्रेमवर्क. ऑलरेडी मी सांगितलं, अगोदर वर्ड येऊन गेला. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, जबाबदारी ज्याला म्हणतो आपण. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, जबाबदारी. लक्षात घ्या सगळ्यांनी, फार महत्त्वाचं आहे. जबाबदारी तुम्हाला घेणं गरजेची आहे. तो वर्ड मी तिथे, ओके, लेट इट बी, नो नीड टू राईट. जबाबदारी वर्ड लक्षात घ्या. मी अकाउंटेबिलिटी का म्हणतोय, जबाबदारी असेल, फोकस असेल तर तुमचं हे जर असेल तर, आणि तरच तुम्ही गोल अचीव करू शकता. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. एक्झाम्पल दिलंय, आपलं वेट वाढलंय आणि ते कमी करण्यासाठी काय करावं लागेल, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन. जर तुमची टाइम बाउंड ॲक्शन कन्सिस्टंट म्हणजे काय, स्टेडी, रेग्युलर नसेल तर तुमचं कधीच काय, इट नेवर बिकम्स अ रियालिटी. वजन कमी करायचं आहे पण तुम्ही कुठलंही काम त्यासाठी, कुठली एक्सरसाइज त्यासाठी करत नाही, कन्सिस्टंट नाही. आजच्या दिवस एक्सरसाइज करायची, एकच दिवस डाएट करायचं आणि वजन नाही कमी झालं, इट विल नॉट वर्क आउट. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. हे सगळं गरजेचं आहे. ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट और इंडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. म्हणजे करायचं असेल विदाउट हेजिटेशन, बेपरवाई नको, कुठलाही डाऊट नको. इनडिफरन्स म्हणजेच काय, बेपरवाई. हेजिटेशन म्हणजे काय, कुठलाही विलंब त्यासाठी नको,
बट विदिन अ डेडलाईन. आणि डेडलाईन ठरवायची की मला पुढच्या 2 महिन्यात 4 महिन्यात माझं वजन कमी करायचं. एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या, टाइम बाउंड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग टाइम बाउंड असणं गरजेचं आहे तुमचं गोल. सो दिस इज ऑल अबाउट अक्रॉस्टिक स्मार्ट. आता नेक्स्ट काय दिलंय महत्वाचं, वी आर गोइंग टू डिस्कस दॅट वन. नेक्स्ट पॅरेग्राफ इज विजन्स. फार महत्वाचे बघा नेक्स्ट 2 पॅरेग्राफ्स. दिस इज द लास्ट पार्ट. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स, ड्रीम्स आर व्हॅल्युएबल. विजन्स फ्युचरमध्ये काय, विशेष, इच्छा, इंटेन्शन्स, हेतू, ड्रीम्स, स्वप्न, हे सगळे महत्वाचे आहेत, फार महत्वाचे आहेत. बट दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. आणि हे काय करत असतात, इच्छा असणे, हेतू असणे, स्वप्न असणे, मला हे करायचं, हे सगळं आपलं जे इमॅजिनेशन आहे. बघा ना, आज तुम्हाला वाटत असेल मला IPS व्हायचं आहे. ओके, तुम्ही इमॅजिन करता तुम्हाला त्या ड्रेसमध्ये, तुम्ही इमॅजिन करता तुमची एंट्री कशी असेल, तुमचं ऑफिस इमॅजिन करता. आणि हेच इमॅजिनेशन काय करत असते, एक प्रकारचं ट्रिगरचं काम करत असते आणि एनकरेज करत असते तुम्हाला. इट मोटिवेट्स यू to achieve your goal. In order to get there, however, we need to bring life images. Life images is very important. Life images are very important. Down to earth असणं गरजेचं आहे. To carry out what is given there, रिअल आणि प्रॅक्टिकल गोल्स असले पाहिजे. डाऊन टू अर्थ असणं गरजेचं आहे. हवेत उडायला नको. थोडक्यात प्लॅन टू एक्झिक्यूट कॅरी आउट करा प्लॅन. अँड आर स्ट्रॅटेजी, ज्यास तुम्ही जे ठरवलंय स्ट्रॅटेजीज कॅरी आउट करा, एक्झिक्यूट करा, ॲक्शनमध्ये या. विदाउट ॲक्शन देर विल बी नो सक्सेस ॲट ऑल. ॲक्शन फार महत्वाची आहे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डिरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. तुमची क्वालिटी कशी, वर्कची क्वांटिटी ऑफ एनर्जी कशी आहे, त्यानुसारच तुमचं रिझल्ट तुम्हाला येणार आहेत. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पॅट. इफ वी डू नॉट पुट एनिथिंग इन, वी कॅनॉट गेट एनिथिंग आउट. ट्रम्पेट, लक्षात घ्या इथे काय दिलं. इट इज लाईफ इज जस्ट लाईक अ ट्रम्पेट, म्हणजे तुतारी ज्याला म्हणतो आपण, बघा तुतारी. यू हॅव टू ब्लो एअर. त्यात तुम्ही जोपर्यंत टाकणार नाही, ब्लो करणार नाही, तोपर्यंत ते वाजेल का, नाही. लाईफच तसं आहे. जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही येस आय वॉन्ट टू, काहीतरी तुम्हाला करावं लागेल, देन अँड देन यू कॅन गेट समथिंग आउट ऑफ दॅट. सो दिस इज ऑल अबाउट युअर goal setting in your life. Now success is a walk in the dark. Yes, this is very nice. And success is a walk in a dark. अंधारामध्ये चालणार. तुम्ही म्हणाल अंधारामध्ये सर सक्सेस कसं होऊ शकतं. फाइंडिंग द राईट फुटिंग, precisely mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. सगळ्यात हे सगळं सेंट्रल म्हणजे जी थीम आहे, सेंट्रल आयडिया जी या लेसनची यात आलेली बघा. सक्सेस म्हणजे काय, तुम्ही सक्सेसफुल कसे व्हाल, ही सगळे तुम्ही स्टेप जर फॉलो केल्या तर. पण हे सक्सेस म्हणजे एखाद्या अंधारात चालण्यासारखं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुमची राईट स्टेप असणं गरजेचं आहे. तुमचे स्किल्स तसे मास्टरिंग तुम्ही केलं पाहिजे. तुमचं नेक्स्ट प्लेस हे झालं की पुढचं ते झालं की त्यानंतर नेक्स्ट वन यू हॅव टू डू इन दॅट वे, देन अँड दॅट इट इज पॉसिबल. ओके. आणि येस, सक्सेस तुम्ही ठरवलं हे करायचंय, तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाहीत का, ऑब्स्टॅकल्स येणार नाहीत का, येस दे विल बी. अँड यू हॅव टू ओव्हरकम ऑल दीज प्रॉब्लेम्स, ऑल दीज ऑब्स्टॅकल्स, हिंड्रन्सेस. तर आणि तरच ते होऊ शकतं. आणि एक प्रत्येक स्टेप कशी असली पाहिजे तुमची, या सगळ्या गोष्टी तुम्ही जसं की स्पेसिफिक दिलंय, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आज जे मी तुमच्यासोबत डिस्कस केलंय याचा तुम्हाला फायदा होईल. फक्त हा लेसन 10वीचा सिलेबसमध्ये आहे असं म्हणून बघू नका, कारण अतिशय महत्त्वाचं यामध्ये डिस्कस केलंय. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना तुम्ही 10वीत आहात, आत्ताच तुमचं गोल सेट करू शकता, पुढे काय करायचं आहे भविष्यात, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे यूज करू शकता. टू व्हॉट आर व्हॉट इज गिवन हिअर क्वेश्चन इज दॅट टू व्हॉट आर एफर्ट्स टुवर्ड्स सक्सेस कम्पेअर्ड. आता इथे एफर्ट्स ऑफ सक्सेस कशाशी कम्पेअर केलेलं आहे हे इथं विचारलेलं आहे. आता एफर्ट्स कशाची वॉक इन द डार्क कम्पेअर, आणि कशासाठी, कारण आपल्याला माहिती आहे, मी जसं एक्सप्लेन केलं इथे सांगतानाच तुम्हाला, ऑब्स्टॅकल्स येणार आहेत, प्रॉब्लेम्स येणार आहेत, आणि प्रत्येक स्टेप ही तुमची कशी असली पाहिजे, प्रॉपर असणं गरजेचं आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, फार महत्त्वाचा लेसन मी तुमच्यासोबत डिस्कस केलेला आहे. थोडे माझे व्हिडिओज मोठे असतील, पण नक्कीच तुमचा प्रत्येक डाऊट, प्रत्येक गोष्ट इथे मी क्लिअर केलेली आहे. कुठलीही अडचण आल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. माय नंबर इज ऑन माय यूट्यूब चॅनल ऑल्सो. आणि सगळ्यांपर्यंत हे फॉरवर्ड करा. प्लीज सबस्क्राईब द चॅनल, लाईक अँड शेअर द व्हिडिओ. थँक्यू सो मच.